नमस्कार गाववाल्यांनो, आजच्या ब्लॉगची सुरुवात करत असे. मी आता सध्या असे मुंबईत, त्यामुळे रूमवर राहिले. मुंबईतले रूम तुमका दाखवत आहे. ह्यो असा एंट्री पॉईंट रूममध्ये येऊचो. 1 2 3 4 5 6 संपली. हे असतात मुंबईतले रूम. ह्यो असा सगळं सामान वगैरे ठेवता, झोपाचो एरिया होय. आणि हा छोटंसं किचन हाय, संडास बाथरूम एवढाच. आणि ह्या मामानं हल्लीच कपाट घेतला ना, आजोबांच्या काळातला सगळा जुना कपाट काढून टाकल्यान आणि आता ह्या नवीन कपाट घेतल्या ना. हे बघा असे बॅगे बॅग करून ठेवलं. ती इथे मामाची. मामा पण आज गावात चाललो. सध्या लावणी जोरात चालू हा रामगडात. मामा जो रामगडतो असल्यामुळे रामगडात जाता तो लावणी लाव. त्याची पण आता मँगलोर गाडी आहे. मँगलोर ट्रेनने जातलो, कणकवली उतरून जातलो आपलो. आमची हा आता साईनगर शिर्डी. आता आम्ही बॅगे पॅक करून ते ठेवलेले असत. आता आम्ही आईने निघतो. जाऊन एकदा ठाण्यावरनं ब्लॉग कंटिन्यू करते. घराकडनं बाहेर पडायच्या टायमिंगवरच पावसानं एवढं धो सुरुवात केल्या ना, दिसतो वाजता. आता येलो आम्ही ठाण्यात. मस्त लोकल पकडलं. बाकी त्यांची वाट बघतो. थोडे सुद्धा दादरवर नाही येतात बाकीचे. आहे आम्ही तिघे जण येलो. लोकल पटापट आणल्या. येलो 15 मिनिटं आधी येलो. पाऊस कसला लागता. आणि ही एवढी लोक खय जातात काय समजत नाही. एवढी रात्रीची सगळे पोटाच्या पाठी. आम्ही चाललो फिरा. ही खायची तरी हावडा भरा नेली जाता कोलकात्यात. अशा प्रकारे 15 मिनिटं लेट आमच्या ट्रेनचं आगमन झालेला. साईनगर शिर्डी. हो खालीच असता, जास्त या ना. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर आलेली गाडी 121319 दादर साईनगर शिर्डी सुपरफास्ट एक्सप्रेस आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर दरवाजा खोल ना. 121319 दादर साईनगर शिर्डी सुपरफास्ट एक्सप्रेस. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर आलेली गाडी 121319 दादर. नमस्कार गावाला, गुड मॉर्निंग. कारण रात्री काय मी तुमका एवढा काय दाखवू शकले नाही. डायरेक्ट गेलं ट्रेनमध्ये बसलं, जाऊन जागा अडवलं आणि झोपान दिले. कारण की उठायचा होता 3:30 वाजताची बेल लावलेली. 3 वाजता उठायचा होता. त्याला निघालं. इलं सकाळी शिर्डीत पोचलं. टमटम केलं. त्याच्यानंतर हॉटेलवर इलं. हॉटेल बघितलं. हॉटेल पण एकदम भारी गावला. सकाळी 4 वाजता. आणि परत झोपलो आणि परत आता उठलो, नालो गेलो आणि आता आम्ही चाललो साईबाबांच्या दर्शनात. चला आता ही रूम पण तुमका भारी आहे. म्हणजे तुमका दाखवतोय रूम टूर एकदा देत आहे. म्हणजे कसं कधी इलास वगैरे तर तुमका रवाची वगैरे कशी मुबलक पैशात एकदम जबरदस्त सोय होऊन जाईल. बघा हो आहे ना मेन गेट हा त्याचो. असं एक बेड दिलो जाता. म्हणजे आमचं 4 जणांसाठी हा रूम आहे. एक हा म्हणजे सेपरेट आहे. 3 आहे 1 4 चार्जिंग सॉकेट वगैरे दिला जाता. एक आरसो दिलेला मोठो टीव्ही. आणि हो प्रशस्त असो मोठो बाथरूम. बऱ्यापैकी मोठो. गरम पाणी थंड पाणी येतात. चला तर बऱ्यापैकी तयारी वगैरे झालेली आहे. चला पटापट आवरते आणि जाते.
रूमचं नंबर वगैरे तुमका डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तो कधी येईलास तर चेकआउट करा जेणेकरून. आणि हां, ह्यो रूम आमका 800 रुपयाक भेटलेलो आहे, त्या पण तुमका सांगतोय. 800 रुपयाक भेटलेलो आहे, जेणेकरून कधी येईलास तर नक्की आहे तुम्ही प्रवास शकतास. आणि जवळ घंटा वाजावती मंदिराची ना, ती आहे ताकद आवाज होतो ऐका. चला तर आता आम्ही तयारी करतो आणि मोबाईल नेण्याचा प्रयत्न करतले, कारण की जास्त करून मोबाईल आणि कायच पैसेच म्हणजे असा वस्तू अलाउड नाही. चपला पण ठेवून जाऊ काही, कारण की आतमध्ये कायच अलाउड नाही. बघू नेण्याचा प्रयत्न करतोय, नेलाय तर तुमका ब्लॉग कंटिन्यू. तोपर्यंत काय करतालास सांगा बघू, काय करतालास. खाली लाईकचं बटन आता दाबा आणि कमेंटमध्ये ओम साईराम ह्या नक्की लिहा. या हॉटेल शिर्डी पार्क ही ना नाव लक्षात ठेवा. तर साईबाबांच्या 50 वर्षांनी पावन झालेल्या शिर्डी या नगरीतून तुमचं स्वागत करत असे मी लाडको धनो. तर आता आम्ही बाहेर पडलो मोबाईल घेऊनच. बघू लॉकरमध्ये ठेवती. ग्रुप बघू तो तुमका. हे बघा, हो आमचा ग्रुप हा आणि ही आमची ओनर हा. म्हणजे केस बीस हे केले नाहीत ना, लाल पान तुकलेला ना, म्हणजे पान खाऊन तुकलेला. ही आमची ओनर आहे, ही आमका घेऊन इली. हां, पैसे सगळे याचे खर्च झालेले आहेत. हां, केलं लाल केलं शी बाबा. आता या हॉटेलला जातो, नाश्ता करू. भूक लागली हा. आधी पोटोबा नंतर विटोबा, नंतर दर्शन घेऊ जातो. चांगला बोलतोय मला पण घे. खाऊ घेवा. आता नाश्ता बिष्टा झाला, आता जातो बाई जरा दर्शनाच्या लाईनीत उभे राहतो. मोबाईल आता जरा ठेवू काय, स्टँड बघतो काय आता मोबाईलचं ठेवसाठी. बघू दुकाना बिकाना खूपच. आज जराशी गर्दी कमी वाटता. बरं पण गर्दी कमी आहे. बघ पाटी. गँग बघा, गँग. फायनली आता मित्रांनो बाहेर इलो. 11:30 कडे गेलेलं आहे. 12:30, 1:30, 2:30 आणि 3 म्हणजे किती झाले, 2-2.5 तास. 12:30, 1:30, 2:30, 3.5 तास. 3.5 तास आम्ही दर्शनाला लागले, कारण की आम्ही मस्त कसा माहिती आहे गेलेल्याचा सूप पण झाला, आरती पण भेटली. मुळात आधी 12ची आरती असते ती पण भेटली. आणि आतमध्ये मी असं अनुभवलंय ना, हो तू दिसत चल बाजू सिनेमॅटिक मध्ये चालू हा. दुसरी नाही, सिनेमॅटिक मध्येच करायचं. नाही तुका नाही होता. हां, तर असं अनुभवलंय की सगळी जी बसाची वगैरे सिटिंग वगैरे होती ती अफलातून. पण हे काय काय जे येतात ना अतरंगी, ते किती त्यांका कुत्र्याचे शेपूट वाकडे ती वाकडी म्हणतात ना, सर्व प्रयत्न केला तरी ती वाकडीच. तसे काय असतात ना लोक, ते नुसती त्याच्यात धांदळ करतात. काय ना नुसते घाई गडबड. म्हणजे त्यांना वाटतं की बाबा खैसर तरी जातले आहेत. बाबा म्हणजे साईबाबा खैसर तरी जातले आहेत, बाकी काय नाही. म्हणून नुसते जातात, पुढे धावतात नुसते. ते काय बोलताना त्यांना आता बोलायला काय फायदा नाही आजमध्ये. आणि सगळी जरी 3.5 तास लागले असतील ना, तरी असं अजिबात वाटलं नाही की गरमी होता काय होता. एसी सिटिंग केलं, म्हणजे एसी हॉल केलेले आहेत सगळे. आणि चाय, नाश्ता, पाणी बॉटल काय सगळीची सोय केलेली आहे. म्हणजे दूध पण ते होते, लहानपणांका बिस्किटं वगैरे, म्हणजे जबरदस्त सोय. आणि 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 दर्शन व्यवस्थित झाला, काही एक प्रॉब्लेम नाही. मस्त एकदम मनासारखं दर्शन भेटला. त्याच्यानंतर बाहेर गेलो, विभूती घेतलो बाबांची, जरा आतमध्ये फिरलो. मोबाईल नाही तर काय आले एकदम मस्तच झालं असतं. मोबाईल नव्हते आणि असतं तर
विभूती दिलं घेतलं, नंतर प्रसादी घेतलं. प्रसादीकडे ठेवलेली आता हां तिकीट बिकीट जेवचा तिकीट दिलं मी हां. आता इलो बाहेर. आता जातो आम्ही साईबाबांच्या भोजनालयाकडे, प्रसादालयाकडे. शब्द हे मध्ये येत नाही आणि आपले असं मालवणी बोलायची सवय, त्यामुळे जीव जरा व्हायचा वळवळता. चला जेव जातो, भूक लागली. 3 वाजल्यात. जेवचो टाईम आमचं कधीच होऊन गेलो. घराकडे असतं होतं 2 वाजताच खाऊन पिऊन गाई केली असते. आता जातो जरा जेवतो आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, नाही तर आशात होय तर तुमका सगळा चुकतला. कारण की मुंबईपर्यंत ब्लॉग येऊ मोठं होतो. कारण की मुंबईपर्यंत परत आमची जी रात्रीची जर्नी आहे ती पण तुमका दाखवतलं आहे. आणि मेन किती खर्च येलो तो पण तुमका सांगतलं आहे. म्हणजे पर पर्सन, जेणेकरून कधी इला असतं तुमची चुकामुक होता नाही हे आहे ना. चला जेवू जाते व्हायच. आम्ही भुकाच्या आधी पुढे चलतो. त्यांच्याकडे फोटो सेशन चालला बघा. त्यांचं फोटो सेशन चालू होतं. ह्या कसा चालता पुढे आहे. पैसे दिल्यानंच म्हणजे ह्यानंच आणल्या ना आधी आमचे काय पैसे गेले नाही. फायनली येऊन पोचलो आता श्री साई प्रसादालय. वाटू येणार नाही एवढा लांबचा दिसणार नाही रे माका. लांबचा दिसणार नाही ना, त्यामुळे कडेसून जाऊया. ही एंट्री पॉइंट हडे आणि तडे. चल जाऊया. काही नाव तो गाइस हम आ चुके हैं शाही प्रसादालय खाना खाने. कोणाला दाखवतो तू? अरे ते मोठं हे कुठे आहे? इकडे हे बघ इकडे आहे. प्रसादालय बघू शकता तुम्ही केवढा मोठा. आता एका टायमाक नाही म्हटलं तरी 7-8 हजार लोक उठत असतली. जेवण लेट इलेलीचा हे सगळे आम्ही लाईनीत बसलो होतो. बरोबर जेवण झाल्यावर मग एकच गोष्ट बोलावीशी वाटतं. मनतृप्त झाले, माझे मनतृप्त झाले. खरंच मित्रांनो जेवण एकदम मस्त, एकदम अप्रतिम असा होता आणि टेस्टी. आता हे पोरी एका मॉलमध्ये घुसतात मरतात. बरा काय अशी अन्नछत्र ना, त्याच्या पुढे अशी भरमसाठ अशी ही दुकानं असत. त्याची तुका झालो नाही ना. 20 रुपये अशी खूप दुकानात बारीक सारीक अशी खूप भरमसाठ. म्हणजे तुम्ही शॉपिंग वगैरे करू शकतास. आम्ही मॅसेज केलं. चपलाची तर लयच होती. हे आता ह्यानं येलो, आता ह्यानं जाऊया, फिरान जाऊया. पाऊस येलो तर भिजाया. अरे फॅक्टरी सेल 100 रुपये. हे बघ वैरी, हे बघ 100 रुपये 100. आता मंदिराच्या आवारात दिलो आहे आम्ही.
शॉपिंगची नुसती गडबड आणि हय आय लव साईबाबा. हय साईबाबांची मोठी मूर्ती हा आणि हे सगळं स्पॉट हा आणि त्यात हे मंदिर हा बघा हे मंदिर आहे आणि हे सगळं शॉपिंगचो एरिया. प्रसादी वगैरे कोणाक घेऊन जाऊचे असं काही ना घेऊन जाऊ शकतास. तो 4 नंबर गेट आहे. होय 4 नंबर गेटच्या आहे नाच आतमध्ये यायचा. तो बघा तो 4 नंबर गेट आहे. 4 नंबर गेट गेटवर ना आहे ना एंट्री. आता मित्रांनो संध्याकाळचे 6:15 झाले. आता आम्ही निघालो जरा शॉपिंग करतो. घरात घेऊन जाऊ काय काहीतरी इलेल्याचा प्रसादी. आज बाहेर पडलं आणि आरती पण तडे चालू झालेली आहे. आवाज येता की काय माहिती नाही तुमका. तडे गेल्यावर जवळ येत आवाज. आज बघतोय तो जाऊन काही झोप गावता काय. आणि मग संध्याकाळी परत ट्रेन जर्नीचा प्रवास करून तुमका दाखवतो. संध्याकाळची शिर्डी भारीच वाटते. लाईटीवर दुकाना बिकाना सजली आहेत जबरदस्त. एवढी गर्दी नाही म्हणून गुरुवार असतो तो गर्दीच गर्दी असते. अरे तुम्ही अजून काय करता? लाईक केलाच नाही असते. कमेंट मारा. चला कमेंट मारा तोपर्यंत. बघा मंदिराच्या ह्याच्यातच ना आवारातच लाडू प्रसाद पार्सल काउंटर हा आहे ना. हे बघा असे 20 रुपये हळी हा आणि ते बाहेर गेलाच ना आता 25 ना. हळद घेऊचा प्रयत्न करा. हे बघा हे आवारा ह्याला आवारातच ह्या 20 रुपयाचा पार्सल 20 रुपये लाडू पाकिट हा. लक्षात ठेवा जेणेकरून तुमची दिशाभूल होईल नाही. तुमचेच पैसे वाचतील. ही असा साईबाबांची चावडी. त्याच्या बाजू कशी हॉटेला बिटेला असत मस्त मस्त. रात्रीचा शिर्डी मंदिरातील परिस्थिती. ही द्वारकामाई आतमध्ये द्वारकामाईत नक्की जावा इलास की. ही बघा हे द्वारकामाई हा. ह्याच्यात मोबाईल अलाउड नाही हा. पण इलाच तर नक्की जावा कारण की आतमध्ये मशाल पेटता अजून बाबांची. आणि आहे बाजू की दुकानं काय जायचं आता. चला फायनली आता काहीच मी आता 9:15 वाजले रात्रीचे. रूम चेकआउट केलं. निघतो आता स्टेशनसाठी जाऊ. एका का आमच्यात उपवासवाल्या साबुदाणा वड्याची ऑर्डर दिलेली आहे ती घेतो आहे आणि पटापट निघते कारण की 10 वाजता ट्रेन आहे. करेक्ट कालची ट्रेन तीच आज परत आहे पण ती वेगळ्या नंबरने. तेवढंच विषय तशीच हळी जशी येईल तशीच सकाळी फाटफाटी पोचलेली आहे मुंबईत. त्यामुळे सगळा लफडा सकाळी. चला नाश्ता घेते आणि एकदाच स्टेशनवर जाते आणि तुमका भेटते. आता आम्ही इलो साईनगर शिर्डी रेल्वे स्टेशनवर. गाडी लागलेलीच होती. गाडीत येऊन बसलं. विंडो सीट गावली मस्त अडवलं येऊन. ट्रेनचा सांगायचं झालं ना तर 12131 ही मुंबईवरनं सुटता. या ट्रेनचा नंबर असता आणि आहे ना साईनगर शिर्डीवरनं 12132 असं या गाडीचा नंबर असता. बाकी याच्यात असं सगळ्या गाड्यांसारखे असं सिमिलर असं बाकी सगळ्यात सेम हा. फक्त एकच गोष्ट बाथरूम काही अक्षरशः स्टाईल लावलेलं आहे. स्टाईल हे बघू शकता तुम्ही. बघा स्टाईल दाखवत आहे ना एकदम मस्त. हे अजून तक मला खायचे एवढे ट्रेन जर्नी केलं आहे ना. काही ट्रेनचे मध्ये दिसते नाही स्टाईल लावले ते आता साईनगर शिर्डीमध्ये दिसते. आणि काय विषय तुमका सांगा
शिर्डी गेलास तर आणि खंय ह्या सोदीत राहायचं नाही, बाहेरच टमटम लागलेले असतात. म्हणजे 6 सीटर रिक्षा 20-20 रुपये घेऊन डायरेक्ट पुढ्यात मंदिराच्या मुख्य द्वारात सोडतले. 20-20 रुपयात नुसते चालूच असतात. डायरेक्ट मुख्य द्वारावर नेऊन सोडतले. काही तुमका हॉटेल वगैरे ते एजंटच असतात, ते रिक्षेवाले स्वतः. तुमका हवा झाला तर ते देतले. किंवा मी आता तुमका नंबर देऊ बघा, वरती एका साईड कार्ड लावतो. या बघा, नीट या करा. तुम्ही बघता व्हिडिओ तर याचं स्क्रीनशॉट पण काढू शकता, जेणेकरून तुमका भविष्यात उपयोग आहे. आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण हो मी नंबर नोट करतो आहे, जेणेकरून तुमका बरा पडेल. हॉटेल पण मस्त होता, गरम पाणी, थंड पाणी, रूम पण एकदम चकाचक. आणि 20 रुपयाचं तुमका दाखवून सांगितल्याप्रमाणे 20 रुपयाचा प्रसाद घ्यावा. आणि त्याच्या बाजूकच 2 रुपये चहा, 3 रुपये कॉफी असा भेटतात. काही कॉफी मात्र नक्की ट्राय करा. थैली कॉफी एक नंबर भाई. प्लॅटफॉर्मवर इलो सकाळचे 4 वाजले तरी पण लोकल ट्रेनच चालू नाही. पण एकच स्टेशन जाऊचा तरी पण आमची हालत आहे. ठाण्यावरनं कल्याण मिलन त्यासाठी जाऊ ना. सकाळची 5 वाजताची पहिली ट्रेन आहे. आता आम्ही मॉर्निंग वॉक करीत जातो रिक्षा स्टँडपर्यंत. कारण आता असं सकाळी आमका लुटलेले झाले. 20 रुपये सीट असता, आता एकदम घेतले 200 रुपये. याक स्टेशन जाऊचा. सगळ्यांच्या तोंडात झोपे नाही हाकायला ना. झोप नाही पुरी झाली आहे 2 दिवस. काल पण सकाळी लवकर उतरलेलो 4-5 वाजता. 4 कालो पावणे 4 आगस. आणि आता आम्ही उतरलो व्यवस्थित 4 वाजता. कळवा स्टेशन भाई, कळवा. सुनील कलवा जाता है क्या? किती रुपये? कलवाला कुठे जाणार? स्टेशनला जायचं आहे. कलवा स्टेशनला? कलवा स्टेशनला कुठे? ज्या बाजूला जायचं का इकडे? इकडे ह्या साईडला आपल्याला. 50 रुपये सीट आहे. हो माहिती आहे. नाही चालू करतो काय हो सांगतात म्हणजे 150 रुपये 200 रुपये सकाळी लुटतात. हे काका भेटले मीटर निघून जातं तुमका. 32 रुपये मीटर आहे सकाळी 5 वाजायच्या आधी. बघू किती होता. $150-200 खय आणि 66 रुपये खय. बघला असं असतं मुंबईत. काय हो सांगतो, सकाळी त्यांना बकरो गावणार असतो आम्ही तिघे. आमका हलाल करणार असते. 150-200 रुपये बरं आलं पुढे येलो. आणि त्याच्यापेक्षा मोठं जोक त्या स्टेशनवर. नशीब आमच्याकडे एम इंडिकेटर होता, बघितलं म्हणून. नाहीतर आता येत असाच करीत राहणार असतो. आपल्या टायमात घरात जातो कसा म्हणलं. हो इलो बघा तलावाकडे. हां इलो म्हणजे अजून 2-3 मिनटं चालायचा फक्त, बस झाला. तर मंडळी हे ब्लॉग मी आता एंडिंग नाही करणार, कारण की तुमका अजून एकूण बजेट सांगायचा. त्यामुळे माझ्या घराकडे जातोय. किती वाजले? 4:15. घराकडे जातोय, वाईट गाई करतोय.
हे उठतंय आणि मग तुमका एकदम बजेट काढून व्यवस्थित सगळा रिसर सांगतोय. ओके मंडळी, आता जरा गुड नाईट. सकाळी सकाळी मी करतोय तुमचा गुड मॉर्निंग, माझा गुड नाईट. पाऊस हो, हे बघा का, हे बघा काल पावसानं जाताना पण आमका हजेरी लावलेलं आहे आणि येताना आमचं असं स्वागत केलं ना. त्याची बॅगे बिगे पुढे लावून चालायचं लागतं. चला तर मंडळी, गुड नाईट. परत एकदा तुमका सगळ्यांका गुड मॉर्निंग. मला माहिती आहे ह्या टायमाक पहिल्यांदाच असं झाला की 2-3 वेळा गुड मॉर्निंग येईला, कारण की व्हिडिओ तसो हा मोठो हा व्हिडिओ, कारण की शिर्डीक जातानाचो भाग, येतानाचो भाग, परत शिर्डीतलं देवदर्शनाचा भाग सगळा ह्या एकत्रित होऊन व्हिडिओ मोठो होता मला समजता. तरी पण तुम्ही एवढं वेळ थांबलास तरी परत एकदा माझ्या एका छोट्याशा विनंतीसाठी परत एकदा कमेंटमध्ये ओम साईराम नक्की लिहा. तर सकाळी 4-4:15 दरम्यान पोचले, घराकडे झोपान दिलं आहे. आता वाजलेत नाही म्हणलं केलास तरी 12 वाजले. उठलं आहे, जातं आहे आता एका ठिकाणी, कारण की आता तुमका छोटे छोटे व्हिडिओ मोठे लाय दिसले तरी छोटे छोटे व्हिडिओ मी टाकीतच राहतले, कारण की मुंबईत असल्यावर नवीन नवीन कंटेंट भेटतच असतात. चला तर आता तुमका ज्या कारणास्तव तुम्ही थांबलास, आता माका किती खर्च येलो तर तुमका आता मी सांगतोय. सगळ्यात पहिली तिकीट काढलो आहे ना, शिर्डीची स्लीपरची होती ती 350 रुपयाची. 350 रुपयाची तिकीट झाली. ते गेलं 120 रुपये. परत रूम घेतलं, त्याचे पर पर्सन 100 बसले, 450-470. ते गेलो, नाश्ता विष्टा केलं, नाश्त्याचे झालेले 50 रुपये बसले पर पर्सन. आणि प्रसाद भोजनालयामध्ये जाऊन तर जेवलं, त्यामुळे त्याला काय पैसे नाही लागले. त्यांना रिटर्न रिटर्न येताना 100 रुपयाचा वेज थाळी घेतलं आणि 3 रुपयाची कॉफी घाला होती, सोडून द्या असे. आणि पिलं 135 रुपयाची तिकीट काढलं आणि घरा गेलं. आणि सकाळी रिक्षेक लागले ते सोडा. मुंबईसून प्रवास करायचा असतं तुमका नाही म्हटलंच ना तरी 1000च्या आतमध्येच खर्च येतात. आणि गावसून करू येलो आपल्या सिंधुदुर्गातून तर कणकवली, कसालकुडा खय पण यायचा. साईनगर शिर्डीक जाणारे असतात. मी गेलो आहे सो तेव्हा मी ब्लॉगिंग करीन आहे, त्यामुळे तुमका असं माहिती नसतलाच. आता तुमका सांगतोय. तर थंय येईलास की थंय ना कोणती पण ओलो पकडायची जी शिर्डीक जाणारी आहे. 800-900 हेच रेंज घेतात आणि शिर्डीक उतरतात. मग थंय रूम मी आता दिलेला आहे तुमका कॉन्टॅक्ट, त्याच्याशी थंय तुम्ही बोलावून घ्यावा कधी गेलास तर. आणि 800 किंवा 1000 पकडा, 2000 रुपये. आणि थंय 2500 रुपयात जाऊन येऊ होता पुढा, म्हणजे सिंधुदुर्गातून काही नाव एवढंच खर्च असतं. बाकी काय एवढं मोठं असं ह्या नाही. मी तर 1000 रुपयाच्या आतमध्येच येलो आहे आणि चांगला देवदर्शन आधी झाला, मस्त एकदम, काय टेन्शन नाही काय नाही. आणि सुखरूप येलो घराकडे साईबाबांच्या कृपेन. चला तर हो ज्याच्यासाठी थांबलेलास तर मग आता समजला, त्यामुळे काय एवढं ह्या नाही. चला तर मी आता हो ब्लॉग मी हयच कट करतो आहे. तर आपल्या फेसबुकच्या पेजला फॉलो केला नसलास तर फॉलो करून ठेवा. इंस्टा मालूनचो लाडको दोन ह्याच नावाने इंस्टाचा पेज आहे, त्याका पण फॉलो करा, जेणेकरून मी थंय व्हिडिओ पहिले टाकतोय. म्हणजे व्हिडिओ म्हणजे छोटे छोटे क्लिप, म्हणजे जेणेकरून मी थंय जातो आहे काय करतो आहे हे तुमका समजात. आणि यूट्यूबला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि थंबनेल नक्की दाबा, कारण की जेणेकरून माझे व्हिडिओ टाकलेले पहिल्यांदा सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील या हिशोबाने. चला व्हिडिओ मी हेच कट करतोय. ओम साईराम.